आता कसं वाटतंय? थँक्स डॉक्टर. हो, आभार माझे कसले मानताय? त्या परमेश्वराचे आणि विक्रमादित्यांचे मान. आम्हाला काही एक ऐकायचं नाहीये. आम्हाला नताशा हवी आत्ताच्या आत्ता. असेल तिकडून शोधून काढा, जिवंत किंवा. आमचं चुकलं. आम्ही तिला तेव्हाच ठार मारायला हवं होतं. अहो, काय करताय तुम्ही? नताशाचं प्रकरण आता संपल्याच समाय. तिला शोधून काढून काय साध्य होणार आहे? आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतं की मागल्या सगळ्या गोष्टी विसरून जाणंच आपल्या हिताचे आहे. रणवीर राजे, नताशा प्रकरण आम्ही एवढ्या सहजासहजी विसरू शकत नाही आणि काही अपूर्ण गोष्टी आम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. अहो पण बस. सॉरी. सॉरी. खरं तर सॉरी आम्ही म्हटलं पाहिजे. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला आम्ही एकटं सोडून गेलो. आम्ही जर थांबलो असतो ना इथे तर ही परिस्थिती ओढवलीच नसती. पण आता नाही. आता तुला सोडून आम्ही एक क्षण सुद्धा कुठे जाणार नाही. उशिरा का होईना पण देवयानीला आम्ही समजू शकलो हेच आमच्यासाठी खूप आहे. हो, पण त्यासाठी तुमच्या दोघींचाही जीव धोक्यात घालावा लागला. आमचा जीव धोक्यात नव्हता. स्वतःचा जीव धोक्यात घालून देवयानीनं आम्हाला वाचवलंय. तो ऍक्सिडेंट आठवला ना की अजून सुद्धा अंगावर शहारा येतो. ऍक्सिडेंट? पण तो ऍक्सिडेंट नसून मोठा कट होता ना? म्हणजे साक्षीने सांगितलं की नताशाने त्या टेम्पो ड्रायव्हरला सुपारी दिली होती. साई म्हणे त्या ऍक्सिडेंटचा खूप धक्का घेतला असं म्हणाल्या. पण तो अपघात नसून मोठा कट होता ना? म्हणजे साक्षीच म्हणाली नताशाने सुपारी दिली होती म्हणे. पण नताशा तर रणवीर राजे शिर्केंच्या ऑफिसमध्ये काम करते. तुझ्याशी आणि साईमानशी तिचा काय संबंध? तुला काही माहित आहे का? नाही काकू, मला काही माहित नाहीये. आणि आता जाऊ देत ना. सगळं ठीक झालंय ना, मग कशाला या गोष्टींचा विचार करायचा? तूही विचार करू नकोस. खरंच आता सगळं कसं छान होणार आहे. प्रियदर्शनी, झाल्या गेल्या सगळ्या गोष्टी विसरायच्या. येणाऱ्या आनंदाचा आता विचार करायचा. देवयानी बरोबर या घराचा वारसही येणार आहे ना. त्याचा प्रवेश झाला ना की या घरातली दुःख कुठल्या कुठे पळून जातील. खूप भाग्यवान आहे देवयानी. 2-2 छान गोष्टी घडणार आहेत तिच्या आयुष्यात. तुम्ही तिचा सून म्हणून स्वीकार केलाय आणि ती आई होणार आहे. आमची नजर नको लागायला तिच्या सुखाला. साईमा, आमची एक विनंती होती. काय? नाही म्हणजे राजेश यांच्या घरातल्या आनंदाचा दिवस आहे. अशा वेळी नील भाऊजी आणि रागिणीही इथे असते तर. नाही म्हणू नका साईमा, प्लीज. देवयानीच्या सुखासाठी. ठीक आहे, पण उद्याच्या कार्यक्रमात रणवीर राजे सहभागी झाले तर आम्हाला खूप आनंद होईल. नका काळजी करू साईमा, आम्ही बोलू त्यांच्याशी. आम्ही आमच्या परीनं सगळे प्रयत्न करू. आज अचानक आमचं अंतर्मन असं उफाळून वर काय येत आहे? का अशी एकटेपणाची जाणीव होते? खरंच का या घरात आमचं अस्तित्व काही नाही? फक्त एक सजीव मूर्ती होता आम्ही, बास. आमच्या वाट्याला येणारं प्रत्येक दुःख आम्हाला गिळलंच पाहिजे. त्याची चाहूलही कोणाला नाही लागू देता कामा. नाहीतर आमचाच आमच्या मनावरचा संयम सुटून जाईल. नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही कोणाला काही कळू देणार कधीच नाही.